थँक्यू शांताराम सर, थँक्यू झहीर भाई, थँक्यू रमाकांतजी. आणि आपण घेऊन चाललोय मॅच नंबर 8, सामना क्रमांक 8वा. आणि या 8व्या मॅचमध्ये आपल्याला फोर्ट 11 चर्चगेट आणि दुसऱ्या बाजूला जय वाघोबा आदिवासी नवापूर हे दोन संघ एकमेकांसमोर खेळताना दिसतील. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या कैलासवासी किशन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने ही स्पर्धा एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणून या मॅचकडे बघितलं जातं. हा नारंगी सप्ताह आहे, हा नारंगी सप्ताह आहे. आणि या सप्ताहातील आजचा हा 5वा दिवस आहे. येणारे 2 दिवस अजून मजा येणार आहे. तुर्तास या मॅचची मजा आपण अनुभवणार आहोत. इथे प्रथम फलंदाजी करत असताना जय वाघोबा आदिवासी 11 नवापूर त्याचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. आणि पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मानस दाखवलाय. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. एका धावाने धावपलकाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. तो शांताराम सर, पहिल्या मॅचपासून जसं म्हणतात ना, पहिल्या दिवसापासून ज्या मॅचेस होत गेल्या 30, 32, 35 हा एव्हरेज स्कोर आपण बघितलाय. आणि अपेक्षित असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाला की त्या धावपलकापर्यंत सर्वप्रथम जाणं. जर का एखादा गिअर चेंज करताना दुसऱ्या षटकामध्ये दिसला म्हणजे 3 ते 4 मोठे फटके आले तर कदाचित 40च्या पुढे जाणं. कारण कालच्या दिवसामध्ये अनेक असे सामने बघितले जिथे 50, 55, 60 अशा धावा बघायला मिळाल्या होत्या. नक्की आजचा दिवस अजूनही वेगळा, थोडासा वाऱ्याचा वेग दिसतो. दुपारचं सत्र आहे ह्या स्पेलमध्ये, निश्चितच वाऱ्याचा वेग आज 4 दिवसापेक्षा वेगळं वातावरण आहे. आणि त्याचा फायदा निश्चितच फलंदाजाला होईल का शंका नाही. चांगले सामने पाहायला मिळणार आहेत, कारण चौकार षटकाची आदर्शबाजी आज पाहायला मिळणार आहे. हा चेंडू बघितला आपण, थोडासा लेग स्ट्रीला पडतो, मिडल स्ट्रीला पडतो, वळतोय, ऑफ साईडला जातो, डावखा मी म्हणेन लेग स्पिन पद्धतीने हाताळला जातो. पंचांचा इशारा सुद्धा वाईट येताना दिसतोय. इथे एक अवांतर धाव पाहायला मिळते आणि एका धावेनंतर संघाला नेऊन ठेवलं जाते ते 2 ह्या धावसंख्येवर. 2 धावा धावपल करतात. बॅटिंग करणारी टीम आपला अतिरिक्त प्लेअर इथे पाठवायचा आहे. ओहो, यावेळेला शफल होऊन खेळलेला हा फटका, चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि चेंडूने जास्त अंतर गाठलेलं नाहीये. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलं जात आहे. 2 धावाने धावपलक पुढे जाईल. बघा, शफल झाले होते परंतु ते चेंडूच्या तितक्या रेषेमध्ये आले नव्हते. त्या चेंडूच्या गतीला परकू शकलेले नव्हते. फ्लाईट किती होती, बाउन्स किती होता, या सर्व बाबींपासून ते वंचित होते. आणि त्यामुळे हा जो फटका आहे तो बॅट्समॅन जास्त फास्ट असल्या कारणानं मिसटाईम होताना दिसला. अखेरकार तिथे हानी झाली नाही. ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी या 2 धावा धावपलकामध्ये ॲड होताना दिसत आहेत. तू म्हटलं मी म्हणा मोरे, तू म्हटलं की सप्ताह चालू आहे NCC नारंगी संघ नारंगी ग्रामस्थ क्रीडा स्पर्धेचा सप्ताह. खरं हा सप्ताह चालू आहे आणि प्रत्येक वर्षी ह्या सप्ताहाचा मी म्हणेन इथला परिसर आहे, इथले प्रेक्षक वर्ग आहेत, इथे खेळाडू आहेत, हे वाट बघत असतात की हा सप्ताह कधी सुरुवात होणार आहे. एक चांगला शब्द तू आज इथे वापरला गेला ह्या सप्ताह नावाने. आणि हेच 7 दिवस प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण असतात. आणि ह्या 7 दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग एन्जॉय करताना दिसतं. ह्या मैदानामध्ये सामन्याकडे वळतोय. पुढील चेंडू हाताला जाणार आहे. हलवार चेंडू हाताला जातो, मनगडाचा वापर केला जातो आणि फलंदाज चुकला जातोय. मात्र तिथे 5 चेंडूनंतर 5 धावा, 3 षटकांचा सामना आपल्या माहितीसाठी. आणि स्पर्धा चालू आहे ती आजच्या दिवसातील 8वी स्पर्धा, ज्यामध्ये जय वाघोबा आदिवासी नवापूर संघ वर्सेस आहे फोर्ट 11 चर्चगेट. 2 संघादरम्यान ही स्पर्धा चालू आहे. पुढील चेंडू हाताला जातो आणि गडी बाद क्रमांक पहिल्याच षटकामध्ये जो धाव संख्या असताना फक्त 5 वर. डीजेकडे जाऊ, त्यानंतर परत एकदा आपण येऊया भरत मोरेकडे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत. 5 नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे. मला वाटते रिषभ मैदानाच्या दिशेने दाखल होतील. चालपेटचा हा खेळाडू बघणार आहोत कशा प्रकारची बॅटिंग करतोय. जी विकेट आली बघा, पूर्णपणे पोझिशनमध्ये नव्हते आले आणि बॅटला ज्या प्रकारे ते लहरत होते, म्हणजे ज्या प्रकारे फिरवत होते, त्या बॅटला बघताना असं वाटत नव्हतं की त्या बॅटवरती त्यांचा तो कंट्रोल तितकाचा खासा आहे. आणि हातामध्ये ती बॅट तितक्या चांगल्या कंट्रोलमध्ये नसल्या कारणाने तो फटका सुद्धा तितका कंट्रोलने भरलेला नव्हता आणि म्हणूनच कदाचित ती विकेट आली आहे. 5 धावा, थोडीशी खराब सुरुवात आहे, चाचपडत केलेली सुरुवात आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा अवधी शिल्लक आहे. आणि म्हणूनच या 2 षटकामध्ये
किमान 2 ते 3 मोठे फटके होऊन 30, 35, 40 या धावफलकाचा विचार जय वाघोबा आदिवासी 11 नवापूर हा संघ करत असेल. हा नक्की मजबूत सुरुवात करायला हवी. पहिलं षटक गेलं असलं तरी अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हा खेळ 12 चेंडूचा महत्त्वपूर्ण असणारा फलंदाजी करणाऱ्या जय वाघोबा आदिवासी संघाला आणि तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण तू म्हटल्याप्रमाणे 35-40 धावा होणं गरजेचं आहे. आजचा दिवस वेगळा आहे, आजचा वाऱ्याचा वेग वेगळा आहे आणि त्याच कारणाचं निश्चित धावा इथे जास्तीत जास्त केल्या जातील यात काही शंका नाही. हा चेंडू बघितला आपण 2-3 टप्प्यामध्ये पकडला जातोय. धावा पळून काढल्या जातात तब्बल 3. चांगली रनिंग भेटली विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फरक दिसला आणि याचा फायदा निश्चितच क्षेत्ररक्षक याचा फायदा घेतला फलंदाजाने. नाही तो जो थ्रो केला होता तो कोणत्या दिशेने जाणार आहे, कोणाकडे केलाय याच्यावरती बारकाईनं लक्ष होतं संकेतचं सुद्धा आणि रिषभचं सुद्धा. आणि रिषभने त्यामुळे काय केलं, स्ट्राईक एंडवरती येणारा थ्रो बघत असताना सांगितलं संकेतला की तू तिथून आलो नको, मी वेगाने येतोय, जोपर्यंत तो चेंडू लँड होईल जमिनीवरती तोपर्यंत तिसरी धाव आपली कंप्लीट होईल. खूप चांगलं कॉर्डिनेशन या दोघांमध्ये पाहायला मिळाला. कट केलाय चेंडूला, गलीमधून चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, चेंडू अडेल का, अडवण्याचा प्रयत्न झालाय, अडवला देखील गेलाय आणि 2 धाबा चपळाईनं धावून पूर्ण केला जात आहेत. या षटकातला इंटेंट काहीसा वेगळा दिसायला लागलाय कारण प्रत्येक चेंडूला बॅटवरती आणलं जात आहे आणि त्यानंतर चपळाईनं धाबा सुद्धा बनवल्या जातात, वाढवल्या जात आहेत. या 2 धाबांशी जाऊन पोहोचले 10 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. नक्की धावा येणं गरजेचं आहे. आपण म्हटल्याप्रमाणे तशाच धावा येण्याचं 2 चेंडू मग तब्बल 5 धावा येताना दिसतात. दुसरा षटक चालू आहे. 2 चेंडू तर 10 धावसंख्येवर पोहोचला हा संघ नवापूरचा संघ. हा चेंडू बायक्रास दिलाही मारण्याचा प्रयत्न केला जातो पण मात्र मिडल ऑफ द बॅट होताना दिसत नाहीये. तो प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून मात्र काहीसा चुकला जातोय. एक धाव येते मिड विकेट शॉट क्षेत्रामध्ये मात्र त्या एका धावेचं रूपांतर त्याला मोठ्या फटक्यात करायचं होतं, तसं घडलं जात नाही. मात्र समाधानकारक ही धाव सुद्धा मानेल, संघासाठी फायदेशीर असेल यात काही शंका नाही आहे. 11 वरती 1 आहे. 3 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झालाय. चांगला कमबॅक मी म्हणेल कारण पहिल्या 2 चेंडूवरती धावा वेगानं आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हा चेंडू थोडासा दिलासादायक गोलंदाज अकीबसाठी. 4-11 चर्चगेट हा संघ आपण पाहतोय जो नवापूरच्या संघासमोर खेळतोय. बघा मागे आले होते, आतून बाहेर निघणारा चेंडू मिडल स्टंपवरचा चेंडू बाहेर निघतोय आणि त्याला जर का मागे येऊन तुम्ही इनसाइड आउट खेळाल तर बॅट आणि बॉलचा संपर्क होणं शक्य नाही आहे. अगदी चुकीचं शॉट सिलेक्शन आणि त्यामुळे बघा कशा प्रकारे हा चेंडू मागे निघून गेलाय. खूप सारा अंतर बॅट आणि बॉलमध्ये राहिलं आणि बाकी कार्य यष्टिरक्षकाने केले. डॉट बॉल. मधून खेळणं गरजेचं. हा चेंडू थोडासा नॅचरल स्विंग होतोय. डावखुरा गोलंदाज आहे, त्याचा फायदा निश्चितच त्या गोलंदाजाला होताना दिसतोय. पुढील चेंडू हाताळला जातोय, हा प्रयत्न असणार आहे. सुरेख चेंडू, आदला चेंडू मिडलला टाकला होता, हा चेंडू लेग स्टीलला टाकला, परत वळतोय चेंडू, निर्धाव जातोय. चांगली चेंडूफेकी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे भरत भाऊ. पूर्णपणे रीड केलं होतं. बघा कुठे जातोय आणि त्यानंतर फलंदाज किती शफल होतं याला भापलं होतं आणि त्यानंतर लेग स्टिकवरचा चेंडू हा बाहेर वळण घेत असताना मिडल स्टंपच्या वरून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. ओहो, उडवलाय. प्रॉपर कनेक्शन झालंय की नाही. चेंडू हवेच्या झोकामध्ये जात होता परंतु उंची खूपच जास्त आणि त्यामुळे फलंदाजाच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपतोय. 11 धावा धावपल करती 2 गड्यांच्या मोबदल्यात. जय वाघोबा आदिवासी 11 नवापूर. खंबाळा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. जीवेश 11 आणि खंबाळा या दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. नक्की ह्या षटकानंतर हे 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. सामन्याकडे जातोय. पहिली 2 षटका, पहिल्या षटका 2 षटकं पूर्ण होतात पहिल्याच इनिंग्समधली. तिथे धावा मी म्हणेन पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिन्ही चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत आणि कारणास्तव धावसंख्या थांबली गेलेली 11 या धावसंख्येवर आणि शेवटच्या चेंडूवर मात्र गडीबाज सुद्धा होऊन परताना दिसला खेळाडू. आत्ताची जोडी पाहायला मिळणार ऋषभ आणि प्रवीण ही जोडी मैदानात पाहायला मिळणार आहे. प्रवीण हा आत्ताच खेळण्यासाठी येतोय. ऋषभ याने 2 चेंडूचा सामना केला, 3 धावा काढताना दिसतोय. आजचाच आता शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये कितपत धावा काढेल हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपल्या ह्या नवापूरच्या संघाला. ज्या संघाचं नाव जय वाघोबा आदिवासी नवापूर संघ. ह्या संघाला निश्चितच धावा करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न केला जाईल भरत भाऊ. नाही, अतिशय चांगला उल्लेख मगाशी सुद्धा शांताराम सर केलात. फुलटॉस यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न आणि इथे झेल टिपला गेलाय.
फलंदाज बाद होतील. रिषभला मला वाटतं मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. तो झोक आहे किंवा वेग आहे तो जास्त आहे आणि हवा मोठ्या प्रमाणात येते. जसं आपण बघितलं तर आपल्या टेबलावरचे जे पेपर सुद्धा ते मोठ्या संख्येने उडत आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा मोठं वजन ठेवण्यात आलंय. आणि ही हवा जशी आहे त्या हवेला अनुसरून धावा येणं गरजेचं होतं, तर धावा दिसत नाही आहेत. ही चिंताजनक बाब आहे, खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मी म्हणेल. नक्की. आताचा चेंडू सुद्धा वरत बघितला. हा चेंडू मी म्हणायचा षटकार मारणारा चेंडू होता, मात्र इथे त्यांच्या बॅटला मिडल झाला नाही, चेंडू वर आला आणि गडीबाद करून सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे चिंताजनक बाब आहे म्हणायला हरकत नाही आहे, कारण चांगला चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार घ्यायला हवा, तसं घडलं जात नाही मैदानामध्ये. नाही, या हवेनुसार तुम्हाला किमान 40-85 ह्या धावा दिसणं गरजेच्या होत्या. आता जी स्थिती जर आपण पाहिली तर 11वरती धावफलक थांबलेलं आहे. इथे किमान 3 मोठे फटके हे मारावे लागणार आहेत. यावेळेला वेट करून खेळलेला हा फटका चेंडू बाकडा स्क्वेअर लेग मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव, परंतु त्याच्यासाठी तयार नव्हते आणि तयार नसल्या कारणानं फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावची चेरोपाणी गडी बाद होतोय. अजून एक हादरा जय वाघोबा आदिवासी 11 नवापूर या संघाला. नक्की. गोलंदाज बघितला असेल स्वतः कर्णधार आहे आशिष फोर्ट 11 चर्चगेट संघाचा. खूप वर्ष झालं आपण ह्या खेळाडूला इथे बघतोय आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपली स्पर्धा असते तेव्हा उपस्थिती दाखवतात. वर्ष सुद्धा खूप आहे, मात्र चांगली गोलंदाज लेग ब्रेक पद्धतीने गोलंदाजी हाताळतात. त्यांना मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात फलंदाजाला आणि त्याच कारणास्तव लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद होत असताना दिसतात भरत भाऊ. नाही, आणि या मैदानाशी जोडलेले ते नातं ज्याची चर्चा पहिल्या दिवसापासून होतीये. अनेक असे खेळाडू आहेत. इवन त्या गोष्टीला संतोष सक्सेना जर का इतका मोठा खेळाडू तो मुकलेला नाहीये, अशा ह्या गोष्टी आहेत. सगळ्यांचं नातं या मैदानासाठी. काल सुमित ढेकळे यांना आपण पाहिलं, काल भाईंदरचे काही स्टार खेळाडू या ठिकाणी, प्रथमेश ठाकरे यांना आपण बघितलं. असे अनेक मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं प्राईज किती असो, परंतु हे खेळाडू जिथून कुठे असतील ॲटलिस्ट या 7 दिवसापासून 1 दिवस देण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपली इथे उपस्थिती नोंदवून जातात. आणि हे ते अटॅचमेंट, हे ते प्रेम आहे या मैदानाचं. नो बॉल पंचांनी घोषित केलंय. फील्ड पोझिशनमध्ये केलेला बदलाव किंवा जी काही फील्ड प्लेसमेंट होती ती योग्य नव्हती आणि त्या कारणास्तव पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. फ्रीटचा सुद्धा इशारा येणार आहे. फील्ड पोझिशन चेक केली जाते, बघायचं आहे काय झालंय, काय घडलं मैदानामध्ये. इशारा नोचा आलेला आहे. अच्छा, हा स्क्वेअर लेग मागे होता, कारणास्तव निश्चितच इथे अच्छा 3 क्षेत्ररक्षक हे फक्त मध्ये होते. फक्त ते एका साईडला म्हणजे तिथे लगावण्यात आले होते आणि त्यामुळे कदाचित हा नो बॉल घोषित केला असावा. असो, नो बॉल तर आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट मिळेल. आता या फ्री हिटचा कितपत फायदा उचलला जातोय. 13वरती 4 आहेत, 2.2 चेंडू झालेत आणि आशिष जो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते ते मात्र थोडे अंडर प्रेशर असतील आणि या चेंडूवरती आता समाचार घेतल्या बगैर नितेशला पर्याय नाही आहे. हुशार गोलंदाज आहे. बघायचा हा चेंडू कशा पद्धतीने हाताळला ऑफ साईडला. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू सुद्धा लेग ब्रेक टाकला जाईल. फलंदाज वाट बघत होता वाईटची. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज आशिष जो कर्णधार आहे फोर्ट 11 चर्चगेट संघाचा. काय ऑफ ब्रेक, वा वा, सुरेख चेंडू. बघा विकेट कशी आली आहे. आतमध्ये येणारा चेंडू होता, उसळी घेतली आणि असा काहीसा चेंडू याच्यावरती एक रील बनू शकते. या रिअल बॉलची रील्स बनू शकते आणि ती रील मला वाटतं काही दिवसात व्हायरल सुद्धा होईल. बघा मुंबई क्रिकेट आज आशिष ज्या प्रकारची गोलंदाजी करताना त्या गोलंदाजीला बघताना मुंबईच्या जुन्या क्रिकेटची एक सुडूक इथं लागली, एक ती झलक बघायला मिळाली आहे. हा अनुभव सांगतोय, गोलंदाजाचा अनुभव सांगतोय की कशी गोलंदाजी असायला हवी. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. आता हा चेंडू सरळ निघून गेला, पडतोय, उंच उचली घेतोय, चेंडू निघून गेलेला आहे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल, प्रत्येक चेंडूचा बदल हा फलंदाजाला लक्षात येत नाहीये आणि कारणास्तव इथे असं घडलं गेलं की गडीबाद सुद्धा आले. बघा शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू आता बाकी आहेत. खूप चांगला कंट्रोल दाखवलाय आशिषने आपल्या गोलंदाजीवरती आणि यावेळेला ऑफ कटर डिलिव्हरी.
व्हेरिएशन बघा, किती चेंडू टाकले. एक सरळ जाणारा चेंडू होता, एक लेग कटर होता, एक आतमध्ये येणारा उसळी घेणारा चेंडू, आणि हा नॉर्मल ऑफ ब्रेक तिथे टाकत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय आशिष. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या आशिष यांच्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. जसं शांताराम सर सांगितलं ना की खूप वर्ष झाली हे येत आहेत इथे आणि आपला परफॉर्मन्स देत आहेत, खेळण्याचा प्रयत्न करतात, आणि तो खेळ त्या अनुभवाप्रमाणे दाखवलाय. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावरती. 14चं लक्ष आहे आणि फोर्ट 11 चर्चगेट हा संघ या 14ला पाठला कसा करतो, किंवा जय वाघोबा आदिवासी 11 नवापूर हा संघ या धावांचा बचाव कसा करतो, याची चर्चा होणार आहे. तुर्तास जाऊया टॉसकडे, जिथे जीवेश 11 आणि खंबाळा या 2 संघाचे कर्णधार. चला, आलेले असतील तर समोर या, आणि जर आलेले नसतील तर आपण यायचंय. आलेत का दोघे? प्रवीण गावस सर आलेत. अच्छा, तुम्ही खेळणार आहात? क्या बात आहे. जीवेश 11 आणि खंबाळा, चला दोन्ही कर्णधार या लवकर. आपण डीजे कडे जाऊया, त्यानंतर परत एकदा सामनाकडे आणि भरत मोरे यांचा आवाज ऐकूया. उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जीवेश 11 वर्सेस खांबाला, ह्या 2 संघाच्या कर्णधारांनी आमच्या मंचाकडे यायचं आहे आणि त्या दोघांचा लगेच नाणेफेकीचा कौल होईल. आणि चालू सामन्याकडे आपण जाऊया. निश्चितच ह्या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामध्ये आज सुद्धा जवळपास 20 ते 22 संघ इथे उपस्थित आहेत. वेळ वाया जाणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाणार आहे. स्पर्धा सुरू आहे आपल्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी. जो प्रेक्षक वर्ग घरी टी व्ही लावून बसला असेल, मोबाईल कनेक्ट करून बसला असेल, जो प्रवासात असेल, ज्याने मोबाईल आपल्या हातात घेऊन बघत असेल, त्या सर्वांच्या माहितीसाठी स्पर्धा सुरू आहे. ती नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारिंगी, कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत स्पर्धा. जवळपास या स्पर्धाचे सालाबादप्रमाणे 25वे वर्ष आहे. या वर्षामध्ये सुद्धा जवळपास 100+ इथे संघ उपस्थित होणार आहेत आणि त्याचाच आस्वाद घेण्यासाठी मैदानामध्ये जे सर्व प्रेक्षक उभे आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. भरत भाऊ, परत एकदा तुझं या दुसऱ्या इनिंग्समध्ये स्वागत केलं जात आहे. धन्यवाद सर. आणि टॉस झालाय आणि त्याचा निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत येईल. 2 टीम नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन दिसतील. बघा हे दृश्य, हे विहंगम दृश्य आहे या मैदानाचं. खंबाळाने टॉस जिंकला, निर्णय काय घेतलाय? फिल्डिंग घेतली आहे. खंबाळाची स्टारकास्ट फिल्डिंग करताना दिसेल. बघा हे जे दृश्य आहे, पहिल्या दिवसापासून आपण बघतोय, ड्रोनद्वारे हे दृश्य टिपलं गेलंय आणि ही ती सुंदरता आहे, हे भव्य दिव्य स्वरूप आहे आणि मनामध्ये एक वेगळं घर करणारं हे दृश्य. म्हणजे म्हणतात ना, झोपेत जरी एखादा क्रीडाप्रेमी किंवा क्रिकेटप्रेमी असला तरी सुद्धा त्याच्या समोर जर का कोणत्या मैदानावरती खेळतो याचा भास झाला किंवा कोणत्याही आवडत्या मैदानाची आठवण आली तर हे दृश्य त्याच्या मनामध्ये लगेच येईल. अशा प्रकारचं हे दृश्य अति सुंदर नजारा पेश केला. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे ज्या प्रकारे हे दृश्य कैद केलंय. आणि आमचा ऑपरेटर, मला वाटतं नयन आहे तिकडे, खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी योग्य त्या वेळेवरती स्क्रीनवरती आणतात. चला सामन्याकडे जाऊया. तर लक्ष ठेवलं गेलेलं फोर्ट 11 चर्चगेट संघासमोर 14 धावांचं, 18 चेंडू 14 धावा. अल्तमाज आणि मेहबूब हे 2 खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला मैदानामध्ये. बॉलरचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव कळलं पाहिजे आम्हाला. प्रकाश पक्या. चला पप्या, आणि पहिला चेंडूवरती ब्लास्ट. ही मॅच जास्त वेळ शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतात अल्तमाज, आणि अल्तमाजच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार.
हाईट बॉल जशी आहे त्याला साजेसा हा फटका अल्तमासने या ठिकाणी दाखवलाय आणि खरोखरच कौतुक करावं तितकं कमी आहे या फटक्याचं. आपण वाट बघत होतो भरत मोरे पहिल्या इनिंग्समध्ये षटकार येतोय की नाही, षटकार आला पाहिजे याची वाट बघत होतो. मात्र आता घडलं जातंय, संपवतो का काय नाही, हवेत आहे, झेल होतोय नाही नाही आणि प्रयत्न चांगला, झेल टिपायला हवा होता, गरीबात क्रम झाला असता, मात्र तिथे जीवनदान मिळतंय. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, यशस्वी होत नाहीये. मात्र त्या चेंडूवर सुद्धा एक धाव एक धाव पळून काढली जाते आणि एका धावाने संघाला नेऊन ठेवलं जाते 7 या धावसंख्येवर. नाही, अशा चुका करून चालणार नाही आहेत. जितक्या धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे ते करत असताना जर असे झेल सोडलात तर मात्र तो सामना कुठेही म्हणजे तुमच्याकडे जे 10, 15, 20% सामना घुमण्याचे संकेत आहेत ते सुद्धा तिथून मावळतात. आणि म्हणूनच की काय तिथे एक जीवनदान मिळत असताना सिंगल धाव अल्तमासने सुद्धा कंप्लीट केली आहे. त्यानंतरचा पुढील चेंडू मेहबूबने खेळत असताना निर्धाव, चांगला कमबॅक तिथे झालाय गोलंदाजाकडून. पप्प्याचा पुढील चेंडू बॅकअप लेन, चेंडूला उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा पार, येतोय 1 बाउन्स, चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. सुरुवातीलाच ऑफस्टंपच्या बाहेर उभे होते आणि त्यानंतर अँगल बनवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील हे माहीत होतं मेहबूबला आणि मेहबूबने मात्र त्या बनवलेल्या अँगलला मॅडंगल करत असताना चेंडू सीमारेखा पार पाठवलाय 4 धावांसाठी. प्रचंड उत्साह असतो या स्पर्धेचा, जसं मगाशी सुद्धा आपण चर्चा केलीत. 11 धावा धावपलकावरती, 3 धावांची गरज आहे. हेलिकॉप्टरचा हा फटका कळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक, दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, येतोय विजयी षटकार, मॅच फिनिश. तर भरत मोरे समोर जोडले जातील आमचे मित्र रविकांत.